तुर्बे संघ कुमार 11 तुर्बे संघ देखील इथे उपस्थित झालाय. दोन षटकांची ही मॅच राहील. तर चला पंच मैदानाच्या दिशेने आपण रवाना व्हायचंय. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन पाठवायचा. बेलापूर संघ आपला देखील 12वा खेळाडू पाठवा आणि नेहरू संघ आपला देखील 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा पंच. आणि बॅटिंग साठी नक्कीच आपण मैदानामध्ये बघत आहात नेहरू संघाकडनं सिद्धेश कडू आणि अर्पित म्हात्रे ही जोडी आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर गोलंदाजीवर संजय नक्कीच 30+ खेळाडू संजय देखील आपल्याला गोलंदाजी मार्गावर बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा पंच. आणि पहिला चेंडू सेमीफायनलचा व्हाईट बॉल नक्कीच आलाय. पहिला चेंडू हाताळला गेला. दिशाहीन गोलंदाजी आणि व्हाईटच्या साह्याने धावफलक सरसवलाय पुढे. धावांचा श्री गणेश नक्कीच होताना आपल्याला बघायला मिळेल. नेहरू संघाचा एक धावफलकार लगावले गेले. हा पहिला चेंडू ह्या वेळेस सुरेख चेंडू हळूवार गतीने टाकलेला हा चेंडू स्लोअर वन चेंडू देखील होता. फलंदाज बीट होतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आता आपल्याला बघायला मिळते संजयची. मागच्या मॅच मध्ये देखील या संजयने चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि फलंदाज बीट झालाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल नक्कीच डिक्लेअर केलाय आणि एक धाव अंकित केली आणि फ्री हिटची संधी असेल. पंच विष्णू यांचा इशारा येतोय. नो बॉल आणि फ्री हिट. आता संजय थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला करताना बघायला मिळतो. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू देखील टाकले गेलेत. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्या गेल्यात 2. फ्री हिटचा बॉल असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील असेल. ह्यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट सीमा पार 4 धाब्यांसाठी. ते 4 धाब्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. 6 आकड्यावरती चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते सिद्धेश कडूच्या माध्यमातून. त्या सिद्धेशने आजच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळत असताना काय फलंदाजी केली होती. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती. तो सिद्धेश आता इथे नक्कीच पुन्हा एकदा आपल्या संघासाठी उभा राहतोय. चांगली बॅटिंग करतोय. तर संजयवरती नक्कीच इथे हल्ला चढवला जातोय. दडपण आपल्याला बघायला मिळतं इथं संजयवरती. फुलटॉस चेंडू टाकला जातोय आणि त्यावरती भरपूर समाचार. हा नक्कीच पुन्हा एकदा फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय सिद्धेश कडू. याच्या आधीच्या सामन्यामध्ये नक्कीच स्वस्तामध्ये परतला होता पण ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला करताना बघायला मिळतोय सिद्धेश कडू. 2 मोठे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून देखील बघायला मिळाले. संजय वरती इथं नक्कीच दडपण असेल. हा तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल पाहिजे चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज इथे बाद झाला. त्रिफळाचीत होताना आपल्याला बघायला मिळेल. क्रिकेट क्षेत्रातलं इथे ब्रह्मास्त्र नक्कीच वापरलं गेलं आणि चेंडू शिल्लक असतील या षटकामधील 2 चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 12. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये अजून एक नेहरू संघाचा धाकड फलंदाज. ज्या फलंदाजांच्या खेळूने आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावरती बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच पटकावले तोच राहुल म्हात्रे आता आपल्याला इन ऍक्शन बॅटिंग साठी बघायला मिळेल. तर संजयने इथे चांगलं कमबॅक देखील करून दिले आपल्या टीमसाठी. तिथे 2 षटकार लगावले होते. तर आता एक चांगला चेंडू पिच केला गेला आणि सिद्धेश कडूला बॅक टू पवेलियन पाठवलं गेलं. नवीन फलंदाज आता ॲट नंबर 3
वन डाऊनच्या स्वरूपामध्ये राहुल म्हात्रे आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याच्या जोडीला अजून देखील नॉन स्ट्राईक एंडवर अर्पित म्हात्रे आपल्याला बघायला मिळेल. पाचवा चेंडू टाकण्यासाठी इथे तयार होतोय संजय. चांगला बॉल पिच करावे लागेल. यावेळेस राहुल म्हात्रेच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला फिरकावून दिलाय 6 धावांसाठी. तर 6 धावांनी धावफलक भन्नाट वेगाने पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 आकड्यावरती. एक गडी नक्कीच बाद झाला होता या आधीच्या चेंडूवरती, पण राहुल म्हात्रे आला आणि त्याने आपले इरादे इथे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिलं सीमापार 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू गोलंदाज संजय रेड्डी. यावेळेस पुन्हा त्या ब्लॉक होल्डचा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे आणि त्या एका धावेच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा. त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले गेलेत नवी मुंबईचा एक गोडावा दिवाळे गावचे सुपुत्र राहुल शिरसाट देखील इथे जोडले गेलेत. फायनल मॅच मध्ये देखील आपल्याला त्यांचा आवाज इथे ऐकायला मिळेल. गौरव आलाय गोलंदाजीसाठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेस सुरू एक चेंडू. चेंडूला पॉइंटच्या दिशेने नक्कीच खेळलं गेलं. एक सिंगल इथे मिळाली आणि त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला 20 आकड्यावरती. हा दुसरा चेंडू. सुरेख चेंडू. वेगवान गतीचा चेंडू. डॉट बॉल येतोय. अजून देखील या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि काय गोलंदाजी करतोय गौरव. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. अर्पित मात्र स्ट्रायकिंग एंड फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. अर्पितला आता मोठे फटके खेळावे लागते. यावेळेस पुन्हा एकदा लेग कटचा वापर आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. त्या डॉटच्या साह्याने धावफलक नक्कीच तिथे स्थिरावलाय. धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू नक्कीच तिथे उरलेत आणि त्या 3 चेंडूंवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल अर्पित म्हात्रेचा. सेमीफायनलची ही मॅच रंगतदार मॅच आपल्याला बघायला मिळते. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. सरळ खेळलाय आणि एक सिंगल नक्कीच इथे मिळते. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 21 आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एंड फलंदाज राहुल म्हात्रे. त्याच्या बॅटमधला एक मोठा फटका आपण बघितला तर राहुलला आता मोठे फटके खेळावे लागतील. टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू असतील. 5वा बॉल. ह्यावेळेस सुरेख चेंडू. गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलं आणि एक सिंगल इथे मिळाली आणि धावफलक दंपोस्त 22 आकड्यावरती. एक सिंगल शेवटचा चेंडू असेल. काय षटक हाताळलं आपण जर बघितलं तर गौरवने. आतापर्यंत 5 चेंडू नक्की टाकण्यात आले आणि फक्त धावा खर्च केल्या 3. हा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू यावेळेस पुढे टाकलाय. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेला. जतीन चेंडू खाली आला आणि झेल टिपला गेला. फलंदाज राहुल म्हात्रे बाद आणि गौरवचा विचार केला काय षटक हाताळलाय. एका षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि एक गडी देखील बाद केलाय आणि 23 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय ते नेरुळ संघासमोर. मागच्या मॅच मध्ये देखील 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. ते आव्हान
आता इथे ठेवलं गेलंय सेमी फायनलच्या मॅच मध्ये. आणि बेलापूर संघाने मागच्या मॅच मध्ये 23 धावांचं आव्हान नक्की चेस केलं होतं 12 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा तेच आव्हान त्यांना मिळालंय. तर बेलापूर संघ आपल्याला विनंती असेल लगेच आपले बॅट्समन आपण मैदानामध्ये उतरवायचे. हॅलो. त्याचबरोबर यानंतरचा होणारा फायनलचा मुकाबला या दोन टीम्स मधनं जो मॅच जिंकेल तो फायनल मध्ये प्रवास करेन. अप्पा स्ट्रायकर्स क्रिकेट संघ पुरस्कृत शरदचंद्र पवार चषक 2025 पर्व तिसरे आपल्याला बघायला मिळते. त्या तिसऱ्या पर्वामध्ये 2 दिवसाची ही टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळाली. शनिवारच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर ग्रामीण संघांमधनं कुमार 11 तुर्बे संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवला. आणि ह्यानंतर आपण मायक्रोफोनवर आवाज ऐकणार आहोत ह्या इनिंग्स मध्ये दिवाळे गावचे सुपुत्र आणि आमचे चांगले मित्र राहुल शिरसाट यांचा. हॅलो 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 हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कारुष्य सर्वदा. 64 कला व 14 विद्यांचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले अमास्या भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढा जगात माय मानतो मराठी. शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख ही संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते. आणि नवी मुंबई शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण म्हणजे भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी. आणि आज याच क्रीडा नगरीमध्ये अप्पा स्ट्रायकर क्रिकेट संघ सीबीडी पुरस्कृत माननीय श्री शरदचंद्रजी पवार चषक 2025 चे हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांचे विचार सीबीडी या विभागामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ताईत करण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आदरणीय प्रशांतजी तडाखे. त्याचबरोबर प्रशांतजी पाटील आणि समाजसेविका अस्मिताजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर नेहरू 11 नेहरू त्यांच्याच विरोधामध्ये संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. टीम एकविरा 11 बेलापूर या टीम च्या दरम्यान हे बॅटल रंगताना पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 23 रन या ठिकाणी कंप्लीट करायच्याच. स्पेल नंबर 1 गोलंदाजीच्या मार्कवर दर्पणचा पहिला बॉल लॉफ्ट केला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीम एकविरा 11 बेलापूर या टीमच्या माध्यमातून सलामीवीर फलंदाज आतिश पाटील आणि त्याचबरोबर चेतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे एक चांगली सुरुवात त्यांनी आजच्या दिवसामध्ये करून दिली टीम एकविरा बेलापूर या टीमला एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला आपल्या टीमसाठी. परंतु सध्याच्या घडीला या विजयासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. दर्पणचा हा बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध विकेट कीपर बीट झाल्यानंतर बॅकअपसाठी शॉट फाईन लेगला फिल्डर होता. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. 10 बॉलमध्ये आता मात्र 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. परंतु सध्याच्या घडीला आक्रमकतेचं रूप मात्र धारण करावं लागेल फलंदाज आतिश पाटील आणि चेतन म्हात्रेला. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील. या बॉलवर विकेट केलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. 6 रनसाठी लॉंग अँड हाय आतिश पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा दमदार बेधडक सिटी स्टार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगलं होतं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय ताकदीचा पुरेपूर वापर केला. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीम एकविरा बेलापूर या टीमची 8 रन आतापर्यंत होत आहेत. 9 बॉलमध्ये आता मात्र 15 रन पूर्ण करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये कुमार 11 तुर्बे या टीमने मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ
मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना चालू असलेली एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दर्पणचा हा बॉल फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली दर्पणने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज आतिश पाटील, ज्याच्या बॅटमधून येत आहेत सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार षटकार. सामन्याचं चित्र बदलून टाकलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय फुलटॉस, हाताचं नियंत्रण थोडंसं खराब पाहायला मिळालं, नियंत्रण चुकलं आणि त्यानंतर एक चांगला दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने मॅचचं समीकरण बदलून गेलं. 8 बॉलमध्ये 9 रन करायचे आहेत. जर कमबॅक करायचं असेल तर निर्धाव स्वरूपाचे बॉल त्याला रिलीज करावे लागतील, विकेट त्याला प्राप्त करावे लागतील. परंतु फलंदाजाकडे देखील तेवढीच ताकद आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा झाल्यात. अवघ्या 3 धावा दूर आहे एकविरा 11 बेलापूर हा संघ. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आतापर्यंत लगावलेत. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर, परंतु आज देखील एक नवा विक्रम शरदचंद्र पवार चषक 2025 या पर्वामध्ये होत असताना पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तैनात होता आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय एकविरा 11 बेलापूर. तर चला नाणेफेकी करण्यासाठी या टॉस साठी यायचं. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन भूषण पाटील आणि त्यांना विनंती करेन की हॅलो मी आमंत्रित करतोय की समाजसेविका अस्मिताजी पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते तालुका अध्यक्ष आहेत त्या सेबिणी तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या शुभ हस्ते मेगा फायनल चा टॉस केला जाईल. चला कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी या कुशल दादा, नाणेफेकी करण्यासाठी या कुशल दादा. ग्रँड फायनल आणि आमचे कॅमेरामॅन त्यांच्या